मिथुन रास या आठवड्यात वृषभेतील सूर्य मिथुन राशीच्या व्यक्तींना अंतर्मुख विचार आणि भविष्यासंबंधी गंभीर नियोजन करण्यास प्रवृत्त करेल. बुधाचा प्रभाव तीव्र असल्याने संवाद कौशल्य उत्तम राहील, पण मन एकावेळी अनेक गोष्टींकडे धाव घेईल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून गुप्त लाभयोग व बुद्धी विकास योग सक्रिय होत आहेत, त्यामुळे काही गोष्टी शांतपणे केल्यास मोठा फायदा मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यावर एखादी अचानक बातमी किंवा संपर्क तुमच्या कामाची दिशा बदलू शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन कल्पनांमुळे तुमचे वेगळेपण उठून दिसेल. IT, मीडिया, लेखन, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश या आठवड्यात मिळू शकते. वरिष्ठांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा, पण अतिहुशारी दाखवणे टाळा. व्यावसायिकांसाठी ग्राहकांशी संवाद महत्त्वाचा ठरेल. ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया प्रमोशन किंवा नवीन नेटवर्किंगमधून तुम्हाला ह्या आठवड्यात फायदा मिळू शकतो. काहींना छोटा पण फायदेशीर करार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील गोंधळ दूर करणारा असून नवीन विषय पटकन समजतील. भाषा, पत्रकारिता, कॉम्प्युटर आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम ह्या आठवड्यात मिळणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत प्रवास किंवा एखादा छोटासा आनंदाचा कार्यक्रम ठरवू शकाल. प्रेमसंबंधात संवाद वाढेल, पण जुने गैरसमज वाढणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या. काहींना जुन्या मित्रांकडून प्रेमाची कबुली आठवड्यात मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च किंवा अचानक धनलाभ दोन्ही गोष्टी या आठवड्यात जाणवतील. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कर्ज देणे व कर्ज घेणे दोन्हीही टाळलेले बरे. आरोग्याच्या बाबतीत झोप अपुरी राहणे, खांदादुखी, त्वचेचा त्रास किंवा मानसिक थकवा यापासून मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास होऊ शकतो. तेव्हा मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी ठेवल्यास मन अधिक शांत राहील. सकाळी किमान 15 मिनिटे प्राणायाम करा. हलका फेरफटका मारा, त्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा आणि आकाशी. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 3 जून आणि 5 जून. व मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी 5 हिरव्या मुगांवर थोडी साखर ठेवून ते एका पानात गुंडाळा आणि जवळच्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवा. ठेवताना कोणाशीही काही बोलू नका. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मिथुन राशीच्या बुधतत्वाला स्थिर करून मनातील गोंधळ कमी करतो, संवाद सुधारतो आणि अचानक येणाऱ्या अडचणींमध्ये तुम्हाला योग्य मार्ग सुचवण्यास प्रवृत्त होतो.